यासाठी कृषी भूषण यासाठी कृषी भूषण अंतर्गत विविध कृषी उद्योजकता प्रशिक्षण आयोजित केले जातात. आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे प्रशिक्षण आजपासून 10 दिवस सुरू होत आहे. या प्रशिक्षणामध्ये आपण कृषी व्यवसाय सुरू करण्यापासून तर उत्पादने विक्रीपर्यंत सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करणार आहोत. या प्रशिक्षणामध्ये 10 दिवसांसाठी 10 महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश केलेला आहे. यामध्ये कृषी व्यवसायाची निवड कशी करावी, बिझनेस प्लॅन कसा करावा, महाराष्ट्रामध्ये कृषी व्यवसायाला काय काय संधी आहेत, या विषयाची माहिती आपण पहिल्या दिवशी घेणार आहोत. दुसऱ्या दिवशी शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय, त्याची स्थापना कशी करता येते, कंपनी तयार केल्यापासून काय फायदा होतो, कंपनीला तयार केल्यानंतर त्याचे व्यवस्थापन कसे करायचे, याविषयीची माहिती घेणार आहोत. ग्रामीण व शहरी भागात कमी भांडवलामध्ये सुरू करता येणारे 51 प्रकारचे व्यवसाय या विषयाची देखील आपण माहिती तिसऱ्या दिवशी घेणार आहोत. कृषी सेवा केंद्र, ॲग्रोमॉल या व्यवसायाला काही संधी आहे, या विषयाची माहिती आपण चौथ्या दिवशी घेणार आहोत. शेतकरी उत्पादक कंपनीला किंवा वैयक्तिक व्यवसाय करत असताना प्रकल्प अहवाल याची काय आवश्यकता आहे, प्रकल्प अहवाल सोबत बँक लोन आपल्याला कसे मिळेल आणि सिबिल स्कोर या विषयाची माहिती आपण 5व्या दिवशी घेणार आहोत. कृषी व्यवसाय करत असताना विषयक विविध योजना, अनुदान पद्धती या विषयाची माहिती आपण 7व्या दिवशी घेणार आहोत. मार्केटिंग कशी करायची, मार्केटिंगचे प्रकार कोणकोणते आहेत, ब्रँडिंग म्हणजे काय, आपण आपल्या शेतमालाचे किंवा उत्पादनाचे ब्रँडेड मार्केटिंगमध्ये कसे करू शकतो, याविषयी माहिती आपण 8व्या दिवशी घेणार आहोत. शेतमाल किंवा आपण तयार केलेले उत्पादने याची निर्यात म्हणजे बाहेरच्या देशात आपला उत्पादने कसे पाठवता येतील, निर्यात करत असताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी सुद्धा आपण माहिती 9व्या दिवशी घेणार आहोत. सॉफ्ट स्किल म्हणजे काय, गोल सेटिंग, टाइम मॅनेजमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सर्व महत्त्वपूर्ण विषयांची माहिती आपण 10व्या दिवशी घेणार आहोत. तसेच आपले दररोज सेशन झाल्यानंतर ज्या तुमच्या शंका असतील त्याविषयी सुद्धा आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. सर्व प्रशिक्षणार्थींना विनंती आहे की त्यांनी प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर मध्येच प्रशिक्षण सोडायचे नाही आहे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही नोट डाउन करून ठेवा आणि सेशन संपल्यानंतर विचारायचे आहेत. आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी दिले जातील. आपल्याला जर मीटिंग सुरू असताना आवाज येत नसेल तर आपण मीटिंग बंद करून पुन्हा जॉईन करा. आजचे वक्ते आणि ज्यांनी आपला हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात ओळख मी या ठिकाणी आपल्याला करून देते. माननीय श्री भूषण निकम सर, चेअरमन कृषी भूषण ग्रोवर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, चेअरमन कृषी भूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन, गेल्या 15 वर्षापासून कृषी व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. कृषी निविष्ठा निर्मिती, व्हेजिटेबल डिहायड्रेशन, माती पाणी परीक्षण लॅब, ॲग्रिकल्चर ट्रेनिंग सेंटर, शेतमालाचे मार्केटिंग, निर्यात, नाफेड अंतर्गत कांदा खरेदी, ॲग्रोटच कृषी मासिक असे विविध व्यवसाय त्यांचे सुरू आहेत. आजवर 450हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेली आहे. 2000 पेक्षा अधिक युवक व शेतकऱ्यांना त्यांनी व्यवसायामध्ये उभे केले आहे. 2 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्यांनी केले आहे. आजवर राज्यस्तरीय व राष्ट्रीय एकूण 45 पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत. अशी नाविन्यपूर्ण ओळख असलेल्या माननीय श्री भूषण निकम हे आजचे प्रशिक्षक व आयोजक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचे मनापासून मी स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रशिक्षण सुरू करावे. माननीय श्री निकम सर. धन्यवाद मॅडम. नमस्कार, माझा आवाज येतोय? माझा आवाज येतोय का? नमस्कार, माझा आवाज येतोय? आपण चॅट बॉक्स मध्ये पण चॅट करू शकतात. येतोय सर, येतोय. ओके, थँक्यू.
ऑनलाईन 10 दिवसीय प्रशिक्षणामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन या माध्यमातून आपण हे 10 दिवसाचं ऑनलाईन प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलं आहे. खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून आपण हे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केलेलं नव्हतं. फिजिकल प्रोग्राम आपले नेहमी चालू असतात, परंतु फिजिकल प्रोग्राम काही वेळा काही शेतकऱ्यांना किंवा काही शेतकरी उत्पादक कंपन्यांना नाशिकपर्यंत येणं अवघड जातं. त्यामुळे आपण हे ऑनलाईन ट्रेनिंग सर्वांना घरबसल्या जॉईन होता येईल, आपलं माहिती घेता येईल, त्यासाठी आपण हे ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे. सर्वांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला बऱ्याच वेळा काहीतरी कृषी व्यवसाय सुरू करायची इच्छा असते. ग्रामीण भागात शेती करत असतानाच काहीतरी व्यवसाय सुरू करावा अशी इच्छा असते, परंतु तो व्यवसाय नक्की कसा सुरू करायचा, व्यवसायाची पुढे माहिती मिळत नाही. व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येतात, गव्हर्नमेंटच्या स्कीम माहीत नसतात, किंवा व्यवसाय केला तर त्याची मार्केटिंग कशी करायची हा एक महत्वाचा प्रश्न आपल्या समोर असतो. आणि बऱ्याच वेळा या सगळ्या प्रश्नांमुळे आपण आपला व्यवसाय सुरू करत नाही किंवा सुरू केलेला व्यवसाय सुद्धा बंद पडतो. त्यामुळेच आपण हे एक ट्रेनिंग माध्यम जे आहे, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, हे नियमित चालू ठेवतो. या ट्रेनिंगमुळे आपल्याला बऱ्याच वेळा अनेक शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना, विद्यार्थ्यांना, महिलांना त्याचा फायदा होत असतो. कारण ट्रेनिंग हा विषय अत्यंत महत्वपूर्ण आहे, ज्याला आपण फारसं महत्व देत नाही. परंतु कोणतंही काम करत असताना आपल्याला त्याची माहिती जर अर्धवट असेल किंवा माहितीच नसेल तर ते काम करता येणं अवघड जातं. आपण बऱ्याच वेळा जीवन जगत असताना लहानपणापासून शिक्षण घेत असतो. मग ते शालेय शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षण असेल, किंवा काही स्पेसिफिक डिप्लोमा डिग्री करत असतो. परंतु एवढं सर्व शिक्षण करत असताना अँड द एंड रिझल्ट घेत असताना आपण एखादी नोकरी करण्यासाठी किंवा काहीतरी काम करण्यासाठी ते शिक्षण घेत असतो. आणि बऱ्याच वेळा एवढं सर्व शिक्षण केल्यानंतर सुद्धा 10-15 वर्ष शिक्षण झाल्यानंतर सुद्धा एक थोडाफार त्याचा वापर आपल्याला ओरिजिनल जीवनामध्ये म्हणजे लाईफ जगत असताना त्याचा वापर होत असतो. परंतु जर समजा आपल्याला बिझनेस करायचा आहे, जर समजा आपल्याला नोकरी न करता एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, तर स्टार्टअप समजा काहीतरी कॉस्ट असेल त्याची 10 लाखाचा, 20 लाखाचा, 50 लाखाचा प्रत्येकाचा स्टार्टअप असतो. तो सुरू करत असताना त्या विषयाची, त्या व्यवसायाची, त्या स्टार्टअपची आपल्याला इत्तमभूत माहिती असणं गरजेचं आहे किंवा टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यासाठी या ट्रेनिंग खूप महत्वाच्या असतात. मग त्या ट्रेनिंग कृषीभूषणच्या माध्यमातून असो किंवा अजून कोणी बाहेर देत असेल ऑनलाईन ऑफलाईन गुगलच्या माध्यमातून, ते ट्रेनिंग घेणं खूप महत्वाचा विषय आहे आपल्यासाठी. आणि जर ते माहिती करून घेतली आपली किंवा ती चार्जिंग आपल्याला वेळोवेळी करून घेतल्या तर आपल्याला त्याचा फायदा होत असतो. आता ट्रेनिंग सुरू करण्यापूर्वी आपल्याला ओव्हरऑल या ट्रेनिंगची किंवा आम्ही करत असलेल्या कामाबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला इथे सुरुवातीला पहिल्या दिवशी देणार आहोत. नंतर आपण प्रत्येक दिवशी जो आपला विषय आहे त्या विषयाची माहिती घेत असणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या ट्रेनिंगची. आपल्या ट्रेनिंगचं नावच आहे कृषी उद्योजकता निर्मिती, म्हणजे कृषी व्यवसायामध्ये काम करत असताना त्याचं निर्माण कसं करता येऊ शकतं, त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्याच्यापासून होणारे फायदे, त्याची काही कपॅसिटी बिल्डिंग, या सर्व विषयांची माहिती आपण आज या ठिकाणी घेणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला आपण जे आता मगाशीच इंट्रोडक्शन करत असताना मॅडमने सांगितलं की आपण कोणकोणत्या विषयांवरती कोणकोणत्या दिवशी माहिती घेणार आहोत. 10 दिवसांचा कालावधी आहे आणि या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयांवरती माहिती घेणार आहोत. मग त्यामध्ये आजचा जो काही बेसिक टॉपिक आहे तो आहे कृषीभूषणची जी काही ओळख आहे, ही जी काही कंपनी किंवा हे स्टार्टअप फेडरेशन जे आहे, हे फेडरेशन काय काम करतं, आणि एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, ऍग्रिकल्चर स्टार्टअप सुरू करायचा आहे, तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे किंवा कोणते विषय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, या सर्व विषयांची सुद्धा आपण आज माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी माझी ओळख करून देतो. माझं नाव भूषण निकम. मी कृषी पदवीधर आहे, म्हणजे बीएससी ऍग्री MBA ग्रॅज्युएट आहे आणि मागच्या 15 वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती काम करत आहे. आजवर साधारणतः 450हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती या कृषीभूषण प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत झालेली आहे.
त्याचबरोबर साधारणतः 2 ते 3 हजार व्यक्तींना आपण कृषी व्यवसाय उभा करून दिलेला आहे. 2 लाखहून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि या सर्व काम करत असताना साधारणतः 45हून जास्त अवॉर्ड्स या कृषी भूषणला मिळालेले आहेत. अशा पद्धतीने एक छोटस ओळख ही आमची आहे. त्याचबरोबर नाशिक आणि नाशिकच्या बाहेर सुद्धा आमचे ऑफिस आहेत. नाशिकमध्ये एक 4 ठिकाणी वेगवेगळे ऑफिस आहेत. आणि नाशिकच्या बाहेर संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा आमचे कार्यालय आहेत. त्याच्या माध्यमातून सुद्धा काम सुरू असतं. आता ही कृषीभूषण किंवा अॅग्रो केअर हा जो काही ग्रुप आहे हा वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून चालतो. साधारणतः 10 वेगवेगळ्या कंपन्या आहेत आमच्या आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या ऍग्रिकल्चर रिलेटेड चालू आहेत. त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती करून देतो या ठिकाणी. ती ओळख यासाठी आहे की तुम्हाला आम्ही काय कामात येऊ शकतो हा या माहितीचा उद्देश आहे. कारण आम्ही वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करत आहोत. फक्त नुसतं ट्रेनिंग देणं किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांची तयारी करणं किंवा ह्याच गोष्टी नाहीयेत. तर आमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत ज्या तुम्हाला सुद्धा तुमच्या कृषी व्यवसायाला पूरक ठरू शकतात किंवा उपयोगी पडू शकतात. त्यामुळे इथं थोडीशी माहिती करून देत आहे. अॅग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून अॅग्रोकेअर कृषीमंच ही एक आमची एनजीओ संस्था सर्वात पहिली जी स्टार्ट झाली होती मागच्या 16 वर्षापासून ती काम करते. ती संस्था शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विस्ताराचं कार्य करत आहे. आजवर वेगवेगळे वर्कशॉप असतील, सेमिनार असेल, कृषी प्रदर्शन, पुरस्कार वितरण, शेतकऱ्यांना पुरस्कार, उद्योजकांना पुरस्कार या सर्व गोष्टींचं काम या अॅग्रोकेअर कृषी मंच संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे मागच्या 16 वर्षापासून. या संस्थेच्या माध्यमातून आजवर वेगवेगळे कृषी प्रदर्शन असतील, फळ महोत्सव असतील, द्राक्ष मंथन असेल, सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण, 2 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन या माध्यमातून आजवर कृषी विस्तार क्षेत्रामध्ये कार्य झालेलं आहे. त्याचाच एक काही फोटोग्राफ्स तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत असतील कृषी प्रदर्शनाचे किंवा वेगवेगळ्या वर्कशॉपचे. हे काम मागच्या अनेक वर्षांपासून नियमित शेतकऱ्यांच्या सेवार्थ चालू आहे. त्यानंतर कृषीभूषण ही जी काही फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे ही 5 वर्षापूर्वी तयार केलेली ही कृषीभूषण एक कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा विविध ऍक्टिव्हिटी किंवा विविध उपक्रम राबवले जातात. त्यामधला पहिला पार्ट माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा, म्हणजे आमची स्वतःची एक माती पाणी परीक्षणाची प्रयोगशाळा आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी दरामध्ये किंवा माफक दरामध्ये आपण हे माती पाणी परीक्षण करून देत असतो. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा नवीन कोणाचं स्टार्टअप असेल त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी हे परीक्षण करून देत असतो. तसेच कृषी निविष्ठ उत्पादन म्हणजे शेतकऱ्यांना ज्या काही फवारणीसाठी किंवा शेती करत असताना औषधांची गरज असते त्यातला बराचसा पार्ट किंवा बरेचशी औषधं कृषी निविष्ठा आम्ही स्वतः निर्माण करत असतो आणि शेतकऱ्यांना किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना बल्कमध्ये किंवा होलसेल दरामध्ये उपलब्ध करून देत असतो. कृषी उद्योजकता प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन या गोष्टी तर चालूच आहेत. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन, कृषी उद्योजकताचं ट्रेनिंग सेंटर सुद्धा आमचं आहे. शेतमाल निर्जलीकरण म्हणजे व्हेजिटेबल डिहायड्रेशन हा एक व्यवसाय उपक्रम चालू आहे. शेतमालाचं विक्री आणि निर्यात म्हणजे एक्सपोर्टचा व्यवसाय. कृषी मासिक म्हणजे जे काही ऍग्रिकल्चर मॅगझिन्स असतात त्या मॅगझिनची सुद्धा निर्मिती आम्ही तयार करतो. विविध पुरस्कार वितरण आणि सन्मान सोहळा सुद्धा या कृषीभूषणच्या अंतर्गत किंवा अॅग्रो केअरच्या अंतर्गत सुरू आहे. स्मार्ट आणि मॅग्नेट हे 2 जे काही मोठे प्रोजेक्ट आहेत गव्हर्नमेंटचे कृषी विभागाचे त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा ही कृषीभूषण कंपनी काम करत असते. त्याचबरोबर आजवरचा जो काही महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे आजवर आपण 450हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. ही एक मोठी अचिव्हमेंट कृषीभूषणची आहे. आजवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर MP, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती केली आहे. फक्त कंपन्या तयार करणं हाच एक उद्देश नाही, तर ती कंपन्या तयार झाल्यानंतर त्यांना जे काही गोष्टी लागतात मग त्याच्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, बँक लोन असेल, सबसिडी असेल, मार्केट लिंकेज, लायसन्स, IT सपोर्ट अशी विविध सपोर्ट्स या कंपनीच्या माध्यमातून सुरू आहेत. आजवर 1000हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांना आपण टेक्निकल कन्सल्टंट किंवा तांत्रिक सल्लागार म्हणून काम करतोय. 2,25,000हून अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन करतोय. विविध ट्रेनिंग प्रोग्राम ऑनलाईन ऑफलाईन हे ट्रेनिंग प्रोग्राम सुरू असतात आणि साधारणतः 300हून अधिक शेतकरी कार्यशाळा, शेती मार्गदर्शन शिबिर अशी विविध उपक्रम या ठिकाणी
चालू आहे. तुमच्यासाठी ज्या जे लोकांना ट्रेनिंगची आवश्यकता असते, ज्या लोकांना माहितीची गरज आहे, कृषीविषयक विविध उपक्रमांची माहिती पाहिजे आहे किंवा व्यवसायांची माहिती पाहिजे आहे, तर कृषीभूषण नावाचं एक युट्यूब चॅनल तयार केलेलं आहे. तुमचं हे ट्रेनिंग झालं की तुम्ही हे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी ऑलरेडी केलेलं असेल त्यांनी इतर लोकांना माहिती पाठवा. आणि हे चॅनल जे आहे, हे चॅनलच्या माध्यमातून साधारणतः 130हून अधिक वेगवेगळे प्रशिक्षण आपल्याला इथं मोफत मिळतात. हे जर सबस्क्राईब करून घेतलं तर तुम्हाला याच्यामध्ये नवीन अपडेट सुद्धा मिळत असतात. हे चॅनल सुद्धा तुमच्यासाठी मोफत आहे. हा सुद्धा एक कृषीभूषणचा एक उपक्रम या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आता एक अॅग्रोबीज नावाचं ऍप निर्मिती केलेली आहे. आता हे ऍप जसं ऑनलाईन आपलं आता ट्रेनिंग सुरू आहे, परंतु ज्यांना हे लाईव्ह अटेंड करता येत नाही किंवा वेळेवरती आपल्याला अटेंड करता येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी हे एक ऍप आहे. हे ऍप म्हणजे तुम्ही केव्हाही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे ऍप जर इन्स्टॉल करून ठेवलेलं राहिलं तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कुठेही तुम्हाला पाहिजे त्यावेळेस आणि जितक्या वेळ पाहिजे तितक्या वेळेस हे ट्रेनिंग अटेंड करू शकतात. हे अॅग्रोबीज नावाचं एक ऍप आहे. हे तुम्ही पण आता ट्रेनिंग झाल्यानंतर अपडेट करून घ्या किंवा इन्स्टॉल करून घ्या. आणि त्याच्यामध्ये जो तुम्हाला कोर्स पाहिजे आहे, मग त्याच्यामध्ये कृषी सेवा केंद्राचा एक वेगळा कोर्स आहे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचा आहे, एक्सपोर्टचा आहे, सॉफ्ट स्किलचा आहे, असे वेगवेगळे कोर्स आहेत. जो तुम्हाला कोर्स हवा आहे तो कोर्स तुम्ही तिथं चॉईस करू शकतात आणि तो तुम्ही अटेंड करू शकतात. त्यानंतर माय हेल्दी लाईफ नावाचा एक ब्रँड तयार केलेला आहे. याच्यामध्ये जे काही सेंद्रिय शेतमाल असतात, सेंद्रिय उत्पादने आहेत, मग ड्रायफ्रुट्स असतील, आयुर्वेदिक औषधे असतील, पर्सनल केअरच्या वस्तू असतील, सेंद्रिय धान्य असेल, भाजीपाला असेल, हे सर्व आम्ही आमच्या ओन ब्रँडमध्ये म्हणजे वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तो तयार होतो सेंद्रिय शेतमाल आणि तो आमच्या ब्रँडमध्ये आम्ही ऑनलाईन ई कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून विक्री करतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा करू शकतात. त्यामुळे आपण ही थोडक्यात ओळख इथं या ठिकाणी करून देत आहोत. त्याचबरोबर ऍग्री क्लिनिक ऍग्री बिझनेस एक ट्रेनिंग सेंटर आणि ऍग्री क्लिनिक हे एक आमचं बिझनेस सेंटर आहे. याच्यामधून सॉइल टेस्टिंग पासून तर मार्केटिंग पर्यंत शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी, मग त्याच्यामध्ये इनपुट्स असतील, बिझनेस कन्सल्टन्सी, क्रॉप कन्सल्टन्सी, सॉइल टेस्टिंग, मशिनरी, लायब्ररी, हे सर्व अंडर वन रूप मध्ये कसं करता येऊ शकतं त्याचं सुद्धा आपण ट्रेनिंग पण देणार आहोत. आणि आमचा स्वतःचा एक बिझनेस पण आहे हा, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पुढे खूप मोठं काम करता येऊ शकणार आहे. त्याचबरोबर हे एक माती पाणी परीक्षणाची सुविधा आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. तुमच्या जर काही कृषी व्यवसाय असेल किंवा एफपीसी असेल तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हा व्यवसाय करता येऊ शकणार आहे. देन कृषीभूषण महाराष्ट्र एपीओ स्टार्टअप फेडरेशन हे एक फेडरेशन आहे, ज्याच्यामध्ये 500 कंपन्यांचं एकत्र मेंबर्स असलेलं हे फेडरेशन. त्याच्यामध्ये बिझनेस कन्सल्टन्सी होते, फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची निर्मिती तयार करून दिलं जातं. त्यांना इंडिव्हिज्युअल बिझनेस सेटअप करून पाहिजे असेल, स्टार्टअप करून पाहिजे असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक लोन, सबसिडी, आयटी सपोर्ट किंवा लायसन्सिंग, या सर्व गोष्टी या फेडरेशनच्या माध्यमातून चालू आहेत. हे अॅग्रोकेअर नावाचं एक आमचं औषधांचं कंपनी आहे, ज्याच्यामध्ये प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, प्रमोटर्स, न्यूट्रिएंट, मायक्रोन्युट्रिएंट्स, ग्रॅन्युअल्स, स्टिकर्स, स्प्रेडर, बायोस्टिम्युलंट अशी विविध प्रोडक्ट्स, साधारणतः 100हून अधिक वेगवेगळे प्रोडक्ट्स या कंपनीच्या माध्यमातून तयार केले जातात. इव्हन ज्यांना B2B म्हणजे बल्कमध्ये पाहिजे आहे, स्वतःच्या ब्रँडमध्ये तयार करून पाहिजे आहे, त्या सुद्धा गोष्टी आम्ही करून देत असतो. नेक्स्ट, ऊर्जा मोरिंगा नावाचं एक प्रोडक्ट आहे. आता हे सेंद्रिय जे काही औषधी वनस्पती आपण त्याला म्हणू शकतो, मेडिसिनल प्रोडक्ट्स, याच्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतो. मग त्याच्यामध्ये मोरिंगा पावडर, शतावरी, अश्वगंधा, सफेद मुसळी, हाडसांदी, जांभूळ चूर्ण, ज्येष्ठ मध असे विविध जे प्रोडक्ट्स आहेत, या प्रोडक्ट्स वरती सुद्धा आम्ही काम करतो. स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आमचं, व्हेजिटेबल डिहायड्रेशन युनिट आहे. याच्या माध्यमातून आम्ही बरेचसे प्रोडक्ट्स तयार करून एक्सपोर्ट मध्ये करतो. आता हे जे काही मोरिंगा पावडर आहे, एक शेवगाचा जो काही कोवळा शेवगाचा पाला असतो, त्या पाल्याच्या पासून पावडर तयार केली जाते आणि ती आम्ही जर्मनीमध्ये एक्सपोर्ट करतो. अशा गोष्टी किंवा असे प्रोडक्ट्स आपण तयार करतो. हे प्रोडक्ट जे आहे हे खूपच मेडिसिनल यूज आहे याच्यामध्ये. ते जरा सेशन झाल्यानंतर तुम्ही गुगल स्टडी करा की मोरिंगा पावडर म्हणजे काय किंवा त्याचा फायदे काय होतात. मी तर माझ्या माध्यमातून तुम्हाला पाठवेलच या सगळ्या गोष्टींची माहिती, परंतु तुम्ही एक कुतूहल म्हणून या गोष्टीची थोडीशी माहिती घ्या की एखादं साधं प्रोडक्ट जे आपल्याकडे इझिली अवेलेबल होतं, परंतु त्याच्यामध्ये मार्केट डिमांड काय आहे किंवा बाहेरच्या देशामध्ये याची मागणी किती आहे किंवा मेडिसिन प्रॉपर्टीज काय काय आहे, याची थोडक्यात माहिती तुम्ही या ठिकाणी घ्या. त्याच्यानंतर अॅग्रोटच नावाचं आमचं एक कृषी मासिक सुद्धा आहे किंवा पुस्तकांची निर्मिती करणारा एक प्रकाशन कंपनी सुद्धा आहे. याच्या माध्यमातून दर महिन्याला
वेगवेगळे पुस्तकं तयार होतात. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की आपण एक शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी किंवा कृषी उद्योजकांसाठी एक नाविन्यपूर्ण पुस्तक तयार करत आहोत. हे पुस्तक लवकरच पुढच्या 15 दिवसामध्ये तयार होते. त्याच्यामध्ये अगदी बेसिक पासून म्हणजे व्यवसायाची निवड करण्यापासून तर म्हणजे ओव्हरऑल आपण आज जे ट्रेनिंग मध्ये बघणार आहोत ते आणि त्याच्या व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी ते पुस्तक स्वरूपात आपण तयार करत आहोत. महाराष्ट्रात हे असं एकमेव पुस्तक तयार होणार आहे जे की कृषी उद्योजकांसाठी सगळ्यात महत्वपूर्ण असणार आहे. ते सुद्धा तयार होऊन तुम्हाला लवकरच ते दिलं जाईल. आमचं हे एक व्यवसाय आहे, कांदा खरेदी आणि विक्रीमध्ये काम करतो आम्ही. ज्याच्यामध्ये नाफेडचं काम आहे, NCCF हे गव्हर्नमेंटची ज्या काही संस्था आहेत त्याच्या माध्यमातून काम करतो. मागच्या वर्षी आम्ही साधारणतः 22,000 मेट्रिक टनाचं काम केलं होतं. यावर्षी 30,000 मेट्रिक टनाचं कांदा खरेदीचं काम केलं. यासाठी एक स्वतंत्र फेडरेशन सुद्धा आमचं आहे आणि या फेडरेशनच्या माध्यमातून ही कांद्याची खरेदी चालू आहे. अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांना याचा फायदा होत आहे. आजवर जे काही काम केलेले मागच्या 2 वर्षामध्ये साधारणतः 80 करोडचा बिझनेस या फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. तो नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिकच्या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आम्ही काम करतोय 15 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून. ऍग्री बिझनेस कन्सल्टन्सी ही एक सुद्धा फर्म आहे ज्याच्यामध्ये शेतीविषयक किंवा कृषी व्यवसायाबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन असतं. श्री फाउंडेशन नावाची एक संस्था आहे ज्याच्यामध्ये आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जी काही मुलं आहेत त्यांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी काम करतो. साधारणतः नाशिक जिल्ह्यातील 55 विद्यार्थ्यांना आम्ही शालेय साहित्य आणि शिक्षण संगोपनासाठी दत्तक घेतलं आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या लागतात त्या उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत करत असतो. त्याचबरोबर ट्रेनिंग सेंटर आमचं आहे ओझरला, नाशिक जिल्ह्यामध्ये ओझर या ठिकाणी ऍग्री क्लिनिक आणि ऍग्री बिझनेस ट्रेनिंग सेंटर इथं आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी एक ट्रेनिंग सेंटर आहे. या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना ट्रेनिंग दिलं जातं. लाईफ ब्लूम नावाची एक नवीन कंपनी तयार करतोय आम्ही आता. त्याच्यामध्ये बरेचसे फूड प्रोडक्ट्स तयार होत आहेत. ई डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी ज्याच्यामध्ये मोबाईल ऍप्लिकेशन, वेबसाईट, वेब पोर्टल, ई कॉमर्स पोर्टल या सर्व गोष्टी किंवा डिजिटल मार्केटिंग या सर्व गोष्टी तयार करतो आम्ही आणि ते कृषी उद्योजकांना फायदा होतात. आणि भविष्यात सुद्धा अनेक वेगवेगळे व्यवसाय चालू आहेत आता प्लॅनिंग मध्ये. त्याच्यामध्ये ऑनियन प्रोसेसिंग आहे, मोरिंगाचे बाय प्रोडक्ट्स असतील, व्हेजिटेबल डिहायड्रेशन अशी विविध विषयांवरती काम सुरू आहे. सो हा थोडक्यात या ठिकाणी ओळख करून देण्याचा उद्देश हा होता की आपण जे काही ट्रेनिंग घेत आहोत या ट्रेनिंगमध्ये आम्ही काय काम करतो आणि आम्ही तुम्हाला काय उपयोगी येऊ शकतो. म्हणजे नुसतं आम्ही काय काम करतो हे महत्वाचं नाहीये, तर तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी किंवा तुमचे जे काही व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आम्ही काही मदत करू शकतो का, हा त्या मागचा उद्देश सांगण्याचा होता. त्यानंतर आपण पुढचा जो काही विषय आहे तो या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे समजा आपल्याला, तर त्या व्यवसायामध्ये सुरू करत असताना पूर्वनियोजन काय करायला पाहिजे किंवा काय काय प्लॅनिंग करायला पाहिजे त्या विषयाची सुद्धा थोडक्यात माहिती घेणार आहोत. माझा आवाज सगळ्यांना येत असेल, मी तुम्हाला दिसत असेल, स्क्रीन दिसत असेल असं मी गृहीत धरतो. प्रत्येकाकडे एक चॅट सेटिंग असते, म्हणजे मोबाईलमध्ये आपण जे काही झूम मीटिंग आहे त्याच्यामध्ये एक चॅट नावाचं ऑप्शन असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारलेत किंवा तुम्हाला काही माहिती मागितली मी, तर ती त्याच्यावरती लगेच कमेंट्स करत जायची आहे तुम्हाला. आता मला या ठिकाणी सांगा की एखादा कृषी व्यवसाय किंवा कोणताही व्यवसाय आपण सुरू करतोय, तर सुरू करताना कोणती पूर्वतयारी करायला पाहिजे, म्हणजे कोणत्या बेसिक गोष्टी आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. चॅटबॉक्स मध्ये टाका आपण, म्हणजे मला पण इथं लक्षात येईल की आपण खरोखर ट्रेनिंग अटेंड करतायत, तर तुम्हाला या सर्व गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहेत का. रजिस्ट्रेशन, ओके. अजून म्हणजे व्यवसाय सुरू करत असताना आपल्या कंपनीचं रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सिंग पार्ट हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर अजून व्हिजन, व्हेरी गुड. GST नंबर, गुड. व्यवसाय सुरू करण्यापूर्वीची पूर्वतयारी पाहिजे आपल्याला. प्रोडक्ट सिलेक्शन, ओके. फंड मॅनेजमेंट, मार्गदर्शन, माहिती, छान. अजून मार्केट डिमांड, नाईस. ठीक आहे, आपण आता सुरू करूया की माझ्याकडे PPT आहे, म्हणजे प्रेझेंटेशन आहे. मार्केटिंग प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही गोष्टी तुम्हाला
व्हिज्युअलाइज झाल्या पाहिजेत, म्हणजे दिसायला पाहिजेत. त्याच्यामुळे मी प्रेझेंटेशन दाखवतो. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला काही गोष्टी लक्षात राहून जातात. आता प्रत्येकच व्यक्तीला सक्सेस व्हायचा असतो, परंतु सक्सेसची चावी आपल्याला सापडत नाही जीवनामध्ये, आणि त्याच्यामुळे आपण कुठेतरी मागे राहून जातो किंवा काहीतरी अडचण निर्माण होतात. तर सक्सेस व्हायचं आहे प्रत्येकाला, तर त्यासाठी ही ट्रेनिंग आहे. आणि ही ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला काही चाव्या ज्या आहेत त्या मिळतील, आणि त्या चाव्या योग्य ठिकाणी योग्य लॉकला लावल्यात की तिथं आपल्याला आन्सर मिळत जाणार आहे. आता आपण बघूया या ठिकाणी की एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर प्री प्लॅनिंग करत असताना काय काय काळजी घ्यायची आहे आपल्याला. बिफोर स्टार्ट युअर बिझनेस, हाऊ टू सिलेक्ट बिझनेस. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा असतो लोकांना की सर, व्यवसाय तर सुरू करायचा आहे किंवा एखादी कंपनी तर मी तयार केलेली आहे किंवा करायची आहे, परंतु व्यवसाय कोणता निवडायचा तुम्ही सांगा. मी सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, परंतु मला व्यवसाय कोणता निवडायचा हा विषय बऱ्याचशा उद्योजकांना अडचणीचा येत असतो. म्हणजे व्यवसाय निवड करत असतानाच खूप मोठी प्रश्न अनेक उद्योजकांना आहे किंवा अनेक लोकांना आहे. तर हा व्यवसाय कसा निवडायचा, आपण काही बेसिक गोष्टी जाणून घेणार आहोत. त्या माध्यमातून आपल्याला व्यवसाय निवड करत असताना सोपं जाणार आहे. त्यामध्ये बघूया, सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे, सगळ्यात पहिले जे काही आहे व्यवसाय निवडत असताना, ती आहे मानसिकता. कोणताही नवीन व्यवसाय जर सुरू करायचा आहे, त्यासाठी आपल्याला मानसिकता असणं गरजेचं आहे. ते आपल्याला स्वतःलाच तपासायचंय. मानसिकता कुठेही विकत भेटणार नाही तुम्हाला. 1 किलो 2 किलो मानसिकता द्या असं जर म्हटलं तर मानसिकता भेटणार नाही. तर ती मानसिकता आपल्यामध्ये आहे की नाही आहे ती तपासायची आहे. आणि ती मानसिकता खरोखर असेल व्यवसाय सुरू करण्याची, तरच आपला व्यवसाय पुढे जाऊ शकणार आहे. सो मानसिकता ही प्रत्येक व्यक्तीला असेलच असं नाहीये. आज या ठिकाणी जी काही ट्रेनिंग घेत आहे तुम्ही, तर या सर्व व्यक्तींमध्ये काहीतरी मानसिकता निर्माण झालेली आहे, म्हणजे माइंडसेट आहे व्यवसाय करण्याचा, किंवा काही ऑलरेडी बिझनेस करतायत किंवा ट्रेनिंग घेत आहेत. तर तुमची मानसिकता आहे म्हणूनच तुम्ही ही ट्रेनिंग घेत आहेत. तर आज हा मेसेज अनेक लोकांना गेला होता आमच्या ट्रेनिंगचा, परंतु सर्वच लोक सहभागी नाही झाले. ज्यांची खरोखर शिकण्याची गरज आहे किंवा मानसिकता आहे, तेच लोक या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे मानसिकता हा जो काही पहिला फॅक्टर आहे, हा आपण ऑलरेडी अचीव्ह केलेला आहे. दुसरा जो विषय आहे, जो तुम्ही प्रोडक्ट निवडतायत किंवा जो तुम्ही व्यवसाय करताय, त्या व्यवसायाची गरज काय आहे, म्हणजे तो व्यवसायामध्ये कोणत्या व्यक्तींना त्या व्यवसायाची गरज आहे किंवा त्या प्रोडक्टची गरज आहे. सपोज एखादा व्यक्ती कृषी सेवा केंद्र किंवा अॅग्रोमॉल सुरू करत आहे, तर अॅग्रोमॉल किंवा कृषी सेवा केंद्र ही या व्यवसायाची गरज आहे का? हो, प्रत्येक शेतकऱ्याची गरज आहे. असा कोणताही शेतकरी नाही की त्या व्यक्तीला कृषी सेवा केंद्र किंवा अॅग्रोमॉलची गरज नाही. म्हणजे व्यवसाय कोणता निवडतोय त्याच्यावरती त्याची गरज आपल्या लक्षात यायला पाहिजे की खरोखर ही लोकांची गरज आहे का. म्हणजे असा एक काही व्यक्ती असा व्यवसाय निवडतात की त्याची गरज अत्यंत अत्यल्प असू शकते. म्हणजे तो व्यवसाय चांगला नाही असं नाही, परंतु खरोखर जो व्यवसाय आपण निवडतोय त्या व्यवसायाची कस्टमर किंवा त्याची गरज किती लोकांना त्याची गरज भागवू शकते, तर तो सुद्धा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. जो तुम्ही व्यवसाय निवडलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे 6 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. आणि ज्यांना नव्याने व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्या सुद्धा व्यवसाय निवडण्यासाठी हा विषय महत्वपूर्ण असणार आहे. नेक्स्ट आहे आवड. सगळ्यात महत्वाचे आहे, आवड असणं खूप गरजेचं आहे. आणि ही आवड स्वतःमध्ये अंतर्मनामध्ये असते, ती कोणाच्या माध्यमातून नाही येत. आता बऱ्याच वेळा काय होतंय की एखादा व्यवसाय आपण निवडतो. निवडतो म्हणजे काय करतो की आपण समाजामध्ये बघतो की अरे हा, या व्यक्तीचा कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय आहे किंवा अॅग्रोमॉलचा व्यवसाय आहे, त्याचा खूप चांगला चालतोय. म्हणजे मागच्याच वर्षी सुरू केला होता आणि आज त्याचा 1 कोटीचा बिझनेस पण झाला, आणि त्याने नवी 20 लाखाची गाडी सुद्धा खरेदी केली. मग आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीने हा व्यवसाय चांगला चालू आहे, त्याला बेनिफिट पण चांगला मिळतोय, त्याच्यामुळे आपण जर व्यवसाय निवडत असाल किंवा तो व्यवसाय आपण चॉईस करत असाल, तर ती चुकीची गोष्ट आहे. कारण आपल्याला खरोखर आपल्या मनामध्ये त्याची आवड आहे का ते व्यवसाय, जे आपलं मन सांगतंय खरोखर हा व्यवसाय करायला पाहिजे, त्या व्यवसायामध्ये आपण जर जास्त लक्ष दिलं तर तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. त्याच्या आवड सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, तिसरा फॅक्टर. चौथा महत्वाचा विषय आहे तो म्हणजे भांडवल, कॅपिटल, पैसा. कारण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यवसाय करत असताना भांडवल किंवा पैशांची खूप महत्वाची गरज असते. आणि ही पैशांची गरज कशी उपलब्ध करून देता येईल, किंवा सगळ्यात महत्वाचा आपल्याला पैसा किती लागणार त्या व्यवसायासाठी.
तो आपल्याकडे उपलब्ध आहे का नाही आहे. नसेल तर तो कुठे उपलब्ध होईल. आपले कोणी नातेवाईक मित्र परिवार आपल्याला पैसा उपलब्ध करून देणार आहे का. नसेल तर आपण बँकेकडनं लोन घेऊ शकतो का. लोन घेतलं तर ते रिपेमेंट करू शकतो का. या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला स्वतःच द्यायची आहेत. कारण भांडवल हा विषय सुद्धा व्यवसाय निवडण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे आपल्याला जो व्यवसाय निवडलेला आहे किंवा निवडत असाल तर त्यासाठी किती भांडवल लागेल आणि ते कसं उपलब्ध करणार आहोत ते सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा प्रश्न आहे किंवा पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे संयम. बऱ्याच वेळा व्यवसाय सुरू केल्यानंतर संयम हा सुद्धा खूप महत्वपूर्ण विषय आहे. म्हणजे काय, पॅशन्स. आता बऱ्याच वेळा एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर लगेचच आपल्याला सक्सेस मिळेल असं नाहीये. काही व्यवसाय हे अगदी 8-10 दिवसात, 15 दिवसात, महिन्यामध्ये किंवा 2-3 महिन्यामध्ये चांगला बेनिफिट देऊन जातात किंवा बिझनेस चालू होऊन जातो आणि प्रॉफिट तयार होतो. परंतु काही बिझनेस असे आहे की त्याच्यामध्ये 2-2, 3-3 वर्ष सुद्धा वेळ द्यावा लागतो. म्हणजे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर बांधायचं असेल किंवा मोठी प्रोसेसिंग युनिटची लाईन सेटअप करायची असेल तर त्यासाठी काही स्पेसिफिक वेळ द्यावा लागतो. त्याच्यातून लगेचच पैसा भेटणार नाही किंवा एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर सुद्धा लगेचच प्रॉफिट मिळणार नाही. त्याला काही वेळ द्यावा लागेल. तर तो वेळ सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे. आपल्याला टिकून राहावं लागणार आहे व्यवसायामध्ये. बरेचसे जे काही अर्थतज्ञ असतात किंवा कृषी तज्ञ आपण ज्याला म्हणू शकतो, ते म्हणतात की एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही स्पेसिफिक दिवसाचा वेळ जाऊ द्यावा लागतो. तुम्हाला माहिती आहे का किती वेळ द्यावा लागेल आपल्याला कमीत कमी एखादा व्यवसाय मध्ये टिकून सक्सेस होण्यासाठी. म्हणजे व्यवसाय तर आज पण सुरू केला तर तो चालूच जाणार आहे. परंतु त्या व्यवसायामध्ये टिकून राहायचं असेल आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर साधारणतः किती दिवस किंवा किती वर्ष आपण त्याच्यामध्ये वेळ दिला पाहिजे. कृष्णाजी म्हणतायत 1000 दिवस. अजून कोणाला काही सांगायचं याच्याबद्दल. किती दिवस आपण दिला पाहिजे साधारण. तर साधारणतः एखादा व्यवसाय चालू केल्यानंतर साधारण किमान 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष त्यामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे. झोकून द्यावं लागेल. सातत्यपूर्ण काम करावं लागेल. नुसते 1000 दिवस दिलेत म्हणजे व्यवसाय चालेल असं नाही. तर 1000 दिवसामुळे फायदा काय होतो की 3 वर्षाचा वेळ दिल्यामुळे आपल्याला त्या व्यवसायामध्ये नफा तोटा झालेला असतो किंवा त्याचे वेगवेगळे सीझन्स आपल्याला अनुभवता येतात. त्यामुळे तो व्यवसायातील बारकावे किंवा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात येतात. त्यामुळे आपण त्या व्यवसायामध्ये जर समजा 3 वर्षाचा कालावधी दिला तर त्यानंतर सुद्धा पुढचा कालावधी व्यवस्थितरित्या किंवा चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाता येऊ शकतो. त्यामुळे आपला व्यवसाय तो चांगल्या पद्धतीने चालतो. त्यामुळे आपल्याला संयम ठेवणं किंवा पॅशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे या व्यवसायामध्ये. कोणताही व्यवसाय असेल तो कृषी विषयक असला पाहिजे असं नाही, कोणताही असेल. त्यानंतर 6वा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सेल्स, मार्केटिंग, विक्री. बऱ्याच वेळा याच विषयांमध्ये आपण अडकून पडतो आणि आपल्याला योग्य ती मार्केटिंग करता येत नाही किंवा मार्केटिंगवरती आपण एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या एजन्सीकडे, एखाद्या कंपनीवर अवलंबून राहतो. त्यामुळे सुद्धा आपण तोट्यामध्ये येत असतो किंवा आपल्याला चांगला फायदा करून घेता येऊ शकत नाही. मार्केटिंग हा एक स्किल आहे. मार्केटिंग ही एक कला आहे. त्याच्यामध्ये काम करणं खूप गरजेचं आहे. आता जर समजा आपण शेतमालाचं उदाहरण घेऊया. शेतकरी शेतमाल उत्पादन करतो म्हणजे आपण स्वतः भाजीपाला, फळे किंवा धान्य असे वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो आपण आणि ती तयार केल्यानंतर विक्री कशी करायची किंवा विक्रीवरती आपण दुसऱ्यावरती अवलंबून आहोत. त्यामुळे आपण म्हणतो शेतकऱ्याला भाव नाहीये, शेतमाल करायला परवडत नाही, शेती करायला परवडत नाही. कारण काय की आपण ती विक्री व्यवस्थामध्ये दुसऱ्या व्यक्तीवरती अवलंबून आहेत. परंतु बरेचसे शेतकरी असे आहेत किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या गट असे आहेत की ते स्वतः विक्री करतात. स्वतःचा ब्रँड स्वतः तयार करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करतायत. म्हणजे इव्हन काही सेंद्रिय शेतमाल असेल किंवा काही विशिष्ट पदार्थ असतील किंवा विशिष्ट शेतमाल आहे त्याच्यामध्ये शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवत आहेत. पण त्यामुळे विक्री व्यवस्थावरती आपल्याला काम करावं लागतं. आपण जे काही तयार करतो, जे प्रोडक्ट्स असेल, सर्व्हिसेस असेल किंवा एखाद्या व्यवसायामध्ये मार्केटिंग स्किल जी आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. तर ही मार्केटिंग स्किल सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया. याच्यातून काय फायदा होणार आहे त्या गोष्टी समजून घेऊया. आणि हे वरील 6 प्रश्न
6 महत्वाचे मुद्दे आपण जर समजा लक्षात घेतले तर आपल्याला एखादा व्यवसाय कसा निवडायचा आणि त्या व्यवसायामध्ये कसं पुढे जाता येऊ शकतो ह्या गोष्टी समजतील आपल्याला. आपण सर्वांनी आहे ना ट्रेनिंग घेत असताना आपल्याकडे एक नोटबुक आणि पेन सोबत ठेवायचं आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ट्रेनिंग संपल्यानंतर विसरून जाणार आहोत, परंतु तेच जर नोट डाऊन केलं आपण तर बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहणार आहेत. आता मी 6 महत्वाचे मुद्दे सांगितले व्यवसाय निवडण्यासाठी, ते कोणकोणते असतील मला रिपीट करतात प्लीज एकदा. कोणकोणते विषय सांगितलेत मी? 6 महत्वाचे मुद्दे. एव्हरीवन प्लीज कमेंट्स. सर्वांनी चॅट मध्ये जाऊन माहिती द्यायची आहे. तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व्ह राहिले ट्रेनिंग मध्ये तर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने शिकून घेता येऊ शकते. मानसिकता, नीड म्हणजे गरज, ओके. अजून मानसिकता, राईट. आवड, व्हेरी गुड. अजून कॅपिटल, भांडवल, व्हेरी गुड. भांडवल, ओके. जे झालं ते रिपीट नका करू, आता नवीन नवीन घ्या. अजून 4 गोष्टी झाल्या, अजून 2 बाकी आहेत. सेल्स, मार्केटिंग, व्हेरी गुड. आणि एक शेवटचा एक महत्वाचा मुद्दा राहिला अजून, पॅशन्स, व्हेरी गुड. हे 6 महत्वाचे विषय, फॅक्टर्स आपण लक्षात घेतले पाहिजे, ज्यामुळे आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. आता यानंतर एखादा व्यवसाय स्टार्ट करत असताना किंवा नव्याने काम करत असताना या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करणं येणं गरजेचं आहे किंवा माहिती करून घेणं महत्वाचं आहे. कन्झ्युमर म्हणजे ग्राहक. ग्राहक हा विषय सगळ्यात महत्वपूर्ण आहे आपल्याला व्यवसाय करत असताना. आपला ग्राहक कोण आहे हा सुद्धा आपण शोधला आला पाहिजे. शोधता आला पाहिजे म्हणजे लिहिला गेला पाहिजे तो. आपला ग्राहक कोण आहे, कुठे आहे, कसा आहे, आपला ग्राहक किती पेईंग कपॅसिटी वाला आहे. म्हणजे समजा माझं एखादं प्रोडक्ट आहे 5,000 रुपयाचं, तर त्याच्यामध्ये ग्राहक कोण आहे. माझं एक प्रोडक्ट आहे 35,000चं, म्हणजे मी फार्मर प्रोड्युसर कंपनीचं तयार करून देतो किंवा पॅकेज तयार करतो, त्याची कॉस्ट समजा 35,000 रुपये असेल, तर माझा ग्राहक सर्वच व्यक्ती राहणार नाही, काही ठराविक व्यक्तीच राहणार आहे. माझं एक प्रोडक्ट 5 रुपयाचं असेल तर त्याचा ग्राहक कोण आहे, तर आपल्याला ओळखता आला पाहिजे की माझा ग्राहक कोण आहे, माझा कस्टमर कोण आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, एक्झिस्टिंग कंपनीज. मी जे काही काम करत आहे ते काम करणाऱ्या एक्झिस्टिंग कंपन्या कोणकोणत्या आहेत. एक्झिस्टिंग कंपन्या म्हणजे काय, माझ्यासारखेच सर्व्हिस देणारे किंवा माझ्यासारखेच प्रोडक्ट देणारे कंपन्या कोण आहेत, या सुद्धा गोष्टी मला माहिती असल्या पाहिजेत. म्हणजे समजा मी उद्या कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू करणार आहे, तर माझ्या गावामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये असे किती कृषी सेवा केंद्र आहेत, ते कधीपासून काम करतायत, ते कसं काम करतायत, ते कशी विक्री करतायत, ते कस्टमरांना कोणकोणत्या सर्व्हिसेस देत आहेत, याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणजे काय, की एखादा प्रोडक्ट तयार होत असताना तो डायरेक्टच ग्राहकाला भेटत नाही. किंवा आपण समजा उदाहरणार्थ एखादा साबण आहे आपण वापरतो दैनंदिन जीवनामध्ये, तो डायरेक्ट कंपनीकडनं आपल्याला येतो का, तर नाही. तो काय येतो, एखाद्या सेंड मध्ये येतो, सेंड मधून डिस्ट्रीब्युटरकडे जातो, डिस्ट्रीब्युटरकडनं डीलरकडे जातो, डीलरकडनं रिटेलरकडे जातो आणि रिटेलरकडनं आपल्यापर्यंत भेटतो. म्हणजे ही जी काही डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर फेडरल आणि स्टेट लोकल गव्हर्नमेंट म्हणजे काय, की कोणताही प्रोडक्ट विकत असताना त्याला काही राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे काही निर्बंध असतात, काही लायसन्स असतात, काही परवाने असतात, त्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यावरती सुद्धा काम करावं लागेल. एखादा व्यवसाय करतोय आपण, तर दैनंदिन त्या व्यवसायामध्ये नवीन नवीन कोणकोणत्या गोष्टी आहेत, नवीन कोणकोणते संशोधन होत आहे, नवीन कोणते तंत्रज्ञान तयार होत आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी काय आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा काही नाविन्यपूर्ण नवीन प्रोडक्ट तयार होतात, नवीन टेक्नॉलॉजी तयार होतात आणि परिणामी जुन्या गोष्टी बंद होत जातात. त्यामुळे नवीन नवीन गोष्टींचा ऍक्सेप्ट करणं सुद्धा गरजेचं असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इमर्जिंग इकॉनॉमिक्स म्हणजे काय, की त्या व्यवसाय करत असताना त्याच्यापासून कशा पद्धतीने अर्थार्जन होऊ शकतं, तर त्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. आता बिझनेस का करायचा हा एक महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की व्यवसाय कसा निवडायचा, व्यवसाय निवडत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की व्यवसाय का करायचा. कोणी सांगेल का व्यवसाय का करायचा. म्हणजे शेती करतोय आपण, समजा शेतीमधून पण काम करू शकतो किंवा एखादा व्यक्ती नोकरी करून सुद्धा पैसे कमवू शकतो, तर मग व्यवसाय का करायचा, बाय बिझनेस.
कोणी सांगेल का आन्सर? स्वतःची आर्थिक प्रगतीसाठी. व्हेरी गुड. अजून? वेळ. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी. छान. फ्रीडम. स्वातंत्र्य भेटतं आपल्याला म्हणजे व्यवसाय करत असताना आपल्याला वाटतं की स्वातंत्र्य भेटतंय. जनरेट एम्प्लॉयमेंट. खूपच महत्वपूर्ण उत्तर. कारण काय व्यवसाय करत असताना बऱ्याचशांना पैसा, प्रतिष्ठा, समाजामध्ये आपलं नाव किंवा फ्रीडम म्हणतो आपण, स्वातंत्र्य भेटतं आपल्याला, किंवा आपल्या मर्जीनुसार आपल्याला वागता येऊ शकतं. या सर्व गोष्टींसोबतच व्यवसाय करत असताना आपण अनेक लोकांना रोजगार देऊ शकतो. अनेक लोकांना आपण आर्थिक मोबदला देऊ शकतो. अनेक कुटुंब, फॅमिलीज आपल्यावरती किंवा आपल्या व्यवसायावरती चालू शकतात. हा एक बिझनेस करण्यामागचा खूप मोठा फायदा हा आहे. समाजासाठी, देशासाठी योगदान. व्हेरी गुड. या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. त्यासाठी आपण व्यवसाय करणार आहोत. ऑलरेडी काही लोक व्यवसाय करतायत किंवा काही व्यक्ती व्यवसाय करण्याच्या इच्छा आहेत. आता काही प्रश्न मी तुम्हाला विचारले, या प्रश्नांची आन्सर तुम्ही स्वतःच तयार करायची आहे. आता या ठिकाणी दिलेच पाहिजे असं नाही, परंतु तुम्ही हे जे काही 20 प्रश्न आहेत, 20 प्रश्नावरती मी फोकस करणार आहे. या प्रश्नांची आन्सर आपल्याला आपल्या डायरीमध्ये लिहायची आहे. त्याच्यातून आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. मग मी बिझनेस का स्टार्ट करायचा याचा सुद्धा आपल्याकडे किमान एक पानाचं आन्सर असलं पाहिजे. एक पेजवरती आपण लिहायला पाहिजे की मी बिझनेस का स्टार्ट करायचा, म्हणजे मला कोणकोणत्या गोष्टींचा फायदा यापासून होऊ शकतो किंवा मला कोणत्या गोष्टी करण्यासाठी मला बिझनेस करावा लागणार आहे. हा एक पहिला प्रश्न आहे, तो लक्षात घ्या. त्यानंतर मी कोणत्या प्रकारचा बिझनेस करायचा, म्हणजे बिझनेसमध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये या बिझनेस मधून मला काय पाहिजे आहे. देन माझा कस्टमर कोण आहे, आयडियल ग्राहक कोण आहे. मी जो बिझनेस निवडणार आहे त्याच्यामध्ये माझा आयडियल ग्राहक कोण आहे. प्रत्येक व्यक्तीचा किंवा प्रत्येक व्यावसायिकाचा ग्राहक हा वेगवेगळा असू शकतो. मी बिझनेस निवडत असताना मी प्रोडक्ट विक्री करायची की मी सर्व्हिस विक्री करायची. दोनच प्रकारचे बिझनेस आहेत, एक तर प्रोडक्ट बेस, एक तर सर्व्हिस बेस. प्रोडक्ट बेस म्हणजे काय, मी एखादी वस्तू विकतोय. आणि सर्व्हिस बेस म्हणजे काय, मी एखादी सुविधा उपलब्ध करून देतोय. आज मी तुम्हाला ट्रेनिंग विक्री करतोय. फक्त आपली 999 ₹999 ही ट्रेनिंगची फी आहे. परंतु ही फी मी तुम्हाला घेत असताना मी तुम्हाला ट्रेनिंग देत आहे. म्हणजे याच्यामध्ये मी कोणतीही वस्तू देत नाही तुम्हाला. तर याला म्हणतात सर्व्हिस बेस. किंवा एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करून दिली किंवा एखादं लायसन्स काढून दिलं किंवा मी तुम्हाला कन्सल्टन्सी करतोय, ही झाली सर्व्हिस. आणि प्रोडक्ट म्हणजे काय, एखादा मोबाईल देतोय मी तुम्हाला, एखादी लॅपटॉप देतोय किंवा एखादी वस्तू देतोय, त्याला म्हणतो आपण प्रोडक्ट बेस. मग आपण कोणता बिझनेस निवडायचा, प्रोडक्ट की सर्व्हिस, तो एक चॉईस करायचा आहे पार्ट. त्याच्यानंतर मी जो काही व्यवसाय निवडलेला आहे त्या व्यवसायामध्ये मी किती टाइम देऊ शकतो किंवा किती पैसा लावू शकतो या व्यवसायामध्ये, याचं सुद्धा प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट, इतर लोक जे करतायत त्याच्यामध्ये मी कोणत्या प्रकारच्या वेगळ्या पद्धतीने आपला बिझनेस करू शकतो. व्हॉट डिफरन्शिएट माय बिझनेस आयडिया अँड द प्रोडक्ट और सर्व्हिस विल प्रोव्हाइड फ्रॉम अदर्स. इतर व्यक्तींपेक्षा मार्केटमध्ये ज्या काही विक्रेते आहेत किंवा जे बिझनेसमन आहेत त्यांच्यापेक्षा मी काय वेगळं देऊ शकतो या बिझनेसमधून, हा सुद्धा आन्सर महत्वपूर्ण आहे. त्यानंतर मी कुठे बिझनेस सुरू करायचा, लोकेशन खूप महत्वाचा मॅटर आहे. लोकेशन हा विषय आहे खूप महत्वपूर्ण आहे, ज्याच्यामुळे आपला बिझनेस व्यवस्थित चालू शकतो. बऱ्याच वेळा लोकेशन कोणतं असलं पाहिजे, तिथे रॉ मटेरियल अवेलेबल असलं पाहिजे, लेबर, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय आणि मार्केटिंग सिस्टीम, या सगळ्या गोष्टींवरती लोकेशन डिपेंड करतं. हाऊ मेनी एम्प्लॉय आय नीड, म्हणजे मला किती लोकांची गरज आहे व्यवसाय करत असताना, त्याचा आन्सर तयार ठेवा. त्यानंतर व्हॉट टाईप ऑफ सप्लाय डू नीड, मला कोणकोणत्या प्रकारचे सप्लायर्स लागतील ह्या व्यवसाय चालवण्यासाठी. त्यानंतर हा व्यवसाय चालू करण्यासाठी मला किती पैशांची गरज आहे, मला काही लोनची आवश्यकता आहे का, लोन कसं उपलब्ध करून घेता येऊ शकतं. त्यानंतर हाऊ सून विल आय टेक बिफोर माय प्रोडक्ट्स अँड सर्व्हिस आर अवेलेबल, मी व्यवसाय सुरू केल्यानंतर माझा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस किती दिवसात घेता येऊ शकते.
हाऊ लॉंग डू आय हॅव अंटिल स्टार्ट मेकिंग अ प्रॉफिट. व्यवसाय सुरू केल्यानंतर मी लगेचच प्रॉफिट सुरू करू शकतो का, किंवा किती दिवसांनी सुरू करू शकतो प्रॉफिट, तो सुद्धा महत्वपूर्ण विषय आहे. हु इज माय कॉम्पिटिटर किंवा कॉम्पिटिशन, माझे जे काही प्रतिस्पर्धी व्यक्ती आहेत, माझ्यासारखेच बिझनेस करणारे व्यक्ती कोण कोण आहेत, त्याची सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती सुद्धा एक तुम्ही जरा सर्वे करा, अभ्यास करा, माहिती लिहून टाका. हाऊ विल आय प्राइस माय प्रोडक्ट्स कम्पेअर्ड टू अदर कॉम्पिटिशन किंवा माय कॉम्पिटिशन, माझे जे काही प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या प्रोडक्ट सारखीच माझी प्राइस असेल का, किंवा मी ती प्राइस कशी डिसाईड करायची, किती प्राइस असली पाहिजे माझ्या प्रोडक्टची. त्यानंतर माझं जे काही बिझनेस आहे त्याचं लिगल स्ट्रक्चर काय असणार आहे, अकाउंटिंग, जीएसटी रिलेटेड विषय असतील, किंवा अजून काही टॅक्सेशन रिलेटेड विषय असतील, त्याची माहिती असलं पाहिजे. मी या बिझनेस करत असताना किती टॅक्स पे करायचा आहे. त्यानंतर मला इन्शुरन्सची गरज आहे का, असेल तर ती कशा पद्धतीने मला प्राप्त करता येऊ शकते. त्यानंतर माझा बिझनेस मॅनेज करायचा आहे, ओव्हरऑल मॅनेज करायचा आहे, HR मॅनेजमेंट, सेल्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजर, ते मी कसं करू शकतो. आणि मला या सगळ्या बिझनेस करत असताना ऍडव्हर्टाइजमेंट हा जो काही महत्वपूर्ण विषय आहे तर तो सुद्धा गरजेचा आहे. तुम्ही या स्लाइडचा स्क्रीनशॉट करून घ्या. मी तुम्हाला मागची स्लाइड पण देतो. हे जे काही पुढचे 9 प्रश्न आहेत ते याचा एक स्क्रीनशॉट करा. केला का? देन मी मागची स्लाइड ओपन करतो, ती पण एक स्क्रीनशॉट करून घ्या. म्हणजे तुम्हाला हे जे काही 20 प्रश्न आहेत हे खूप महत्वपूर्ण आहेत. हे बघा, हे मागचे 8-7 प्रश्न, याचा एक स्क्रीनशॉट तयार करा. हे प्रश्न नुसतं माहिती असणं उपयोगाचं नाही, ते लिहून टाका. सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत, तेव्हा आपण एक चांगला व्यवसाय सुरू करू शकणार आहोत. सॉरी, हे 8 क्वेश्चन आणि पुढचे 11 क्वेश्चन. एक मिनिट. अशा पद्धतीने हे 20 प्रश्न आपल्याकडे वर्कआउट करायचे आहेत. याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती मिळू शकणार आहे.
याच्यातून आपल्याला व्यवसायाची निवड करत असताना किंवा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त असणार आहेत. त्यानंतर पुढे जाऊया आपण. बिझनेस प्लॅन. व्हॉट इज बिझनेस प्लॅन? बिझनेस प्लॅन म्हणजे काय? कोणी सांगेल का बिझनेस प्लॅन म्हणजे काय? किंवा आपण जर कोणी व्यवसाय करत आहे तर त्यांनी कोणी बिझनेस प्लॅन केला आहे का? एनिवन? व्यवसाय करत असताना बिझनेस प्लॅन हा आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. कोणताही व्यवसाय विदाऊट बिझनेस प्लॅन होऊ शकत नाही. बिझनेस प्लॅन करण्यासाठी टेक्निकल एक्झिक्युशन ऑफ द बिझनेस आयडिया, उद्योगाची स्टेप वाईज मांडणी. ओके. तुम्हाला स्क्रीनवरती काही गोष्टी दिसत आहेत. आता बिझनेस प्लॅन करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे? तर आपल्याला सगळ्यात पहिले तर गोल सेट करावे लागणार आहेत. गोल सेटिंग खूप महत्वपूर्ण आहे आपल्यासाठी. वर्क स्ट्रॅटेजी, काम करण्याची पद्धत आपल्याला ठरवावी लागणार आहे. आपले कॉम्पिटिटर्स बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. मिशन आपल्याला असते पाहिजे पुढच्या 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, 5-10 वर्षाचे, 20-50 वर्षाचे पुढचे मिशन काय आहेत, उद्देश काय आहेत आपले कंपनीचे किंवा प्रोडक्टचे किंवा व्यवसायाचे. प्रत्येक गोष्टीला टाइमलाईन असणं गरजेचं आहे. मार्केट अनालिसिस करावं लागणार आहे आपल्याला. ऑपरेशन्स, मार्केटिंग, टीम, नेटवर्क, स्वॉट अनालिसिस, सक्सेस, असे अनेक विषय आहेत ज्यामुळे आपला व्यवसाय चालवण्यासाठी आपल्याला बिझनेस प्लॅन तयार करावा लागेल. बिझनेस प्लॅन ओव्हरऑल आपण कशा पद्धतीने काम करायचं आहे, कशा पद्धतीने ते पुढे घेऊन जाता येऊ शकतं, सक्सेस कसं होईल, त्याच्यातून प्रॉफिट जनरेट कसा होईल, लोकांना एक टीम बिल्डअप तयार करून आपण एक चांगला आदर्श उद्योजक कसा घडणार आहोत, हे सर्व गोष्टी बिझनेस प्लॅनवरती डिपेंड आहेत. आता बिझनेस प्लॅन करत असताना व्यवसाय सुरू झाल्यानंतर नाही बिझनेस प्लॅन करायचा आहे, तर व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला बिझनेस प्लॅन करावा लागणार आहे. आता बिझनेस प्लॅन करत असताना आपल्याला पूर्वनियोजन करायचं आहे की उद्या मला व्यवसाय करायचा आहे किंवा मला आज व्यवसाय सुरू करायचा आहे, तर मला आजपासून व्यवसाय स्टार्ट होईपर्यंत कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवरती एक पिक्चर दिसतंय, ती आहे एखादा माझा प्लॉट आहे, समजा लँड आहे, शेती आहे किंवा एखादा मोकळा भूखंड आहे आणि त्याच्यावरती मला एखादा बिल्डिंग बांधायची आहे. तर ही बिल्डिंग बांधण्याची कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली, तर ती बिल्डिंग बांधण्याची कल्पना जरी आली माझ्याला, तरी मी स्वतः ती बिल्डिंग बांधू शकतो का? तर नाही. माझी कल्पना मी काय केली, कागदावरती कच्ची मांडली पहिले की अशा अशा पद्धतीने मी एक बिल्डिंग बांधू शकतो. माझा एक साधारणतः 10,000 स्क्वेअर फीटची माझ्याकडे जागा आहे आणि त्याच्यामध्ये एक 6-7 मजली बिल्डिंग बांधावी आणि ती बिल्डिंग मध्ये वेगवेगळे फ्लॅट्स तयार करून विक्री केली तर मला त्याच्यातून जास्त प्रॉफिट होऊ शकतो. अशी कल्पना माझ्या डोक्यामध्ये आल्यानंतर मी ती आयडिया सांगितली एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा सिव्हिल इंजिनियरला, जो की ही बिल्डिंग बांधण्यामध्ये मला मदत करणार आहे. त्या व्यक्तीला बांधल्यानंतर तो मला सर्व डिटेल विचारणार आहे की तुम्हाला किती मजली बिल्डिंग बांधायची आहे, तुमचं काय बजेट आहे, ती बिल्डिंग कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये 2 BHK किती, 3 BHK किती, अशा सर्व गोष्टी विचारल्यात. त्यानंतर मग त्याने एक रफ वर्कआउट केलं, प्लॅन तयार केला. रफ प्लॅन तयार केल्यानंतर ऍक्च्युअल जागाची मोजणी वगैरे करून त्याने ऍक्युरेट जो काही प्लॅन असतो प्रत्येक सिव्हिल रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्याच्या माहितीनुसार त्याने एक प्लॅन तयार केला. तो प्लॅन तुम्हाला दाखवला, तो तुम्हाला आवडला, त्यानंतर ते वर्क करण्यासाठी त्यांनी प्रोसेस केली. मग आता जेवढी मोठी बिल्डिंग बांधायची, 6 मजली, 10 मजली, 50 मजली, जेवढी मोठी बिल्डिंग बांधायची असेल तेवढा मोठा पाया आपल्याला खोदावा लागणार आहे. बऱ्याच वेळा तुम्ही बिल्डिंग बांधकाम जर बघितलं असेल, तिथं बघा तुम्ही जेवढ्या मोठ्या बिल्डिंग असतात त्याचा पाया खोदण्याचा जो कालावधी असतो तो खूप दिवस चालतो. 2-2, 4-4 महिने सुद्धा तो वेळ दिला जातो. कारण काय, की जेवढा स्ट्रॉंग पाया असेल तुमचा तेवढी बिल्डिंग जास्त वर्ष टिकणार आहे, जास्त मजबूत होणार आहे. त्यामुळे ती बिल्डिंग बांधत असताना पाया बांधणीसाठी खूप महत्वपूर्ण वेळ दिला जातो. आणि त्यानंतर मग पाया वगैरे बांधून झाला की वरती जे काही काम करायचंय त्याला जास्त फारसा वेळ लागत नाही. एक एक फ्लोअरचा, एक एक मजल्याचा स्लॅब पडतो आणि पुढे ती काम चालतं आणि एक मस्त 8 मजली, 10 मजली बिल्डिंग तयार होती. मग ती बिल्डिंग तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 BHK फ्लॅट, 3 BHK फ्लॅट, कोणत्या फ्लॅटमध्ये किती दरवाजे, समजा
हॉलची डिझाईन कशी असणार आहे, त्याचे विंडोज कसे असणार आहे, सर्व गोष्टी, बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. मग हा सर्व पहिले प्लॅन तयार केला तरच ते बांधकाम व्यवस्थित होईल. जर समजा बांधकाम करत असताना वेगवेगळ्या डोक्यात प्लॅन आले आणि त्यानुसार आपण जर चेंज करायला गेलं तर ती बिल्डिंग ओबडधोबड म्हणजे जी पाहिजे तशी होणार नाहीये. त्यामुळे आपल्याला सुद्धा बिझनेस करायचा आहे तर हे एक उदाहरण लक्षात द्यायचं की आपल्याला बिझनेस करायचा आहे तर आपल्याला त्याची पायाभरणी करावी लागणार आहे. ती पायाभरणी जेवढी स्ट्रॉंग असेल, जेवढं टेक्निकल नॉलेज तुम्हाला चांगलं आहे, त्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी बिझनेस करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी जर समजा आपण अगोदरच त्याचा अभ्यास केला तर तो पाया स्ट्रॉंग होईल, त्याचं फाउंडेशन वर्क चांगलं होईल आणि तो बिझनेस जो आहे पुढच्या 50 वर्ष 100 वर्ष अत्यंत मजबूत पद्धतीने पुढे घेऊन जाता येणार आहे. त्यामुळे आपल्याला बिझनेस प्लॅन करणं खूप गरजेचं आहे. बरेच उद्योजक विदाउट बिझनेस प्लॅन काम करायला सुरुवात करतात परंतु त्याच्याने काही होणार नाही. आणि नुसतं प्लॅन करून करून पण उपयोग नाही होणार. तर बिझनेसचा प्लॅन करत असताना त्याचं एक्झिक्युशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. ऍक्शन त्याच्यावरती आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर तो बिझनेस प्लॅन पुढे आपल्याला घेऊन जाता येणार आहे. तर बिझनेस प्लॅन करत असताना अनेक गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये ट्रेनिंगचा पार्ट असेल, भांडवलचा पार्ट असेल, व्यवसायाची निवड असेल, ते व्यवसायामध्ये मॅन पॉवर असेल, एक चांगली टीम असणं गरजेचं आहे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, या सगळ्या गोष्टी आपल्याला बिझनेस प्लॅन मध्ये महत्वपूर्ण असणार आहेत. बिझनेस प्लॅन हा एक स्वतंत्र मोठा विषय आहे. कधी वेळ मिळाला मला तुम्हाला तर मी अजून पुन्हा बिझनेस प्लॅन तर डिटेल माहिती देईल. आपण आपला जो काही सिलेबस नुसार जो काही पार्ट घेतलेला आहे तो साधारणतः 10 दिवसामध्ये वेगवेगळ्या विषयांची वर्गवारी केलेली आहे. आजचा जो काही पार्ट होता त्यामध्ये आपण बेसिकली एखाद्या व्यवसायाची निवड करत असताना काय काळजी घेतली पाहिजे, व्यवसाय कसा निवडायचा, व्यवसाय निवड करत असताना कोणकोणते फॅक्टर महत्वपूर्ण आहेत. साधारणतः 20 प्रश्न जे मी तुम्हाला सांगितले ते जरा तुम्ही स्क्रीनशॉट केले असतील ते एकदा नीट बघा सेशन झाल्यानंतर आणि त्याच्यावरती बारकाव्याने आपल्या मनातील कल्पना त्याच्यामध्ये आणा की आपला बिझनेस जो आहे ज्यांनी निवड केलेला असेल किंवा ज्यांना नव्याने करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा. तर त्या सगळ्या गोष्टी पॉईंटशीर प्लॅनिंग करा, लिहा. त्याच्यामध्ये काही अडचण येत असेल तुम्ही मला विचारा. आपण दररोज भेटणार आहोत 10 दिवसाचं. ज्याने ट्रेनिंग रजिस्टर केलेली आहे त्याच्यासाठी ती ट्रेनिंग आहे. आज सर्वांसाठी ओपन ठेवलं होतं आपण, परंतु ज्यांनी रजिस्टर केलेलं नाही समजा त्यांनी पुन्हा ही ट्रेनिंग रजिस्टर करून घ्या. ज्यांना करायची वाटते, अजून सुद्धा काही मित्रांना वाटत असेल की आपण ही ट्रेनिंग रजिस्टर करायला पाहिजे तर ते तुम्ही या ट्रेनिंग मध्ये सहभागी होऊ शकता. आपण आजच ती रजिस्ट्रेशन प्रोसेस करून घ्या. पुढे भविष्यात सुद्धा आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीचे रिलेटेड विषय असतील, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक लोन, सबसिडी असे वेगवेगळे विषय आहेत. आजचा पहिला दिवस आहे पण तुम्ही ते ट्रेनिंगचे विषय समजून घ्या, सहभागी व्हा. काही अडचणी असतील ते विचारा. आजच्या रिलेटेड आज तो काही टॉपिक होता, आजच्या रिलेटेड जर समजा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही इथं विचारू शकता. अदरवाईज आपण आज सेशन या ठिकाणी थांबवणार आहोत. काही प्रश्न असतील तर विचारा. हँड राईज करा म्हणजे मी तुम्हाला इकडे अनम्यूट करू शकतो. कोणाला काही विचारायचे काही प्रश्न आहेत? कोणाचे काय काय व्यवसाय चालू आहेत मला एक थोडंसं एक चार्ट मध्ये टाका ना की कोणकोणते व्यवसाय तुम्ही सध्या करत आहेत. ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सफॉर्मर, ओके, अच्छा. बिझनेस आयडियावर कन्सल्टिंग होईल कसं? होते काही अडचण नाही, होईल ते. अजून काही प्रश्न? कोणी बिझनेस करत असेल तर बिझनेसचे नाव टाका म्हणजे कोणते बिझनेस चालू आहेत तुमचे लक्षात येतील मला आणि त्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करता येईल ट्रेनिंग मध्ये. ड्रोन सर्व्हिस अँड ॲग्रोमॉल, ओके. आम्ही सुद्धा ड्रोन उपलब्ध करून देतो. आमचं एक ड्रोनचं सेक्टर आहे आणि ॲग्रोमॉल रिलेटेड ऑल ॲग्री टाईप इनपुट्स आहेत आपले स्वतःचे मॅन्युफॅक्चरर आणि आहोत. तर त्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला काही मदत लागली तर ती आम्ही देऊ शकतो. अजून? ठीक आहे. बाकी लोकांना इथं चॅट करायला अडचण येत असेल किंवा काही व्यवसाय नसतील
असं आपण गृहीत धरू. आपण पुढच्या जे काही सेशन्स आहेत अजून दररोज सायंकाळी 7 ते 8 आपण या ट्रेनिंग मध्ये भेटणार आहोत. वेगवेगळे विषय माहिती करून घेणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे रोजचे प्रश्न असतील ते सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह करून दिले जातील. बिझनेस सुरू करायचा आहे, प्रोड्युसर कंपनी फॉर्म झाली आहे, ओके. प्रोड्युसर कंपनी आम्ही तयार करून देतो. तुमची ऑलरेडी असेल तर तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा. त्या रिलेटेड जी काही माहिती असेल, जे मार्गदर्शन पाहिजे असेल ते आम्हाला मिळेल, आमच्याकडनं मिळेल तुम्हाला. गावातील गरीब शेतकऱ्यांसाठी फार्मर कंपनी काय मदत करू शकते ती उद्या घेणार आहोत आपण. फार्मर प्रोड्युसर कंपनी काय काम करणार आहे, ती कशी तयार करायची, त्याच्या माध्यमातून पुढे कोणकोणते व्यवसाय चालू करता येतील, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, डिटेल विषय आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीचा उद्या घेणार आहोत. आजचा फक्त आपला प्री प्लॅनिंग होता किंवा व्यवसायाची निवड हा एक विषय होता. उद्या डिटेलमध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनी विषयी माहिती घेणार आहोत. PCI प्रोजेक्ट चालू करायचा आहे, ओके चालेल. आमची जी काही मदत लागेल तुम्हाला तुम्ही सांगा, आम्ही ती तुम्हाला मदत करणार. ठीक आहे, तर आपण आजचं या ठिकाणी सेशन थांबवत आहोत. सर्वांचे धन्यवाद. आपण सर्व वेळ काढून सहभागी झालेत. उद्या आपण पुन्हा भेटूया सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद.